सर्वांना गुड मॉर्निंग आणि आपल्या या युट्यूब चॅनलला मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे अपूर्णांकाची तुलना, कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन. आणि हे पाहत असताना अगदी आपण बेसिक अशा ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेतल्या आणि त्या लक्षात घेतल्यानंतर हा शेवटचा भाग आपल्याला पाहायला भेटतो अपूर्णांकामधला, ते म्हणजे अपूर्णांकाची तुलना. आता अपूर्णांकाची तुलना म्हणजे नेमकं काय असते, तर अपूर्णांकाची तुलना म्हणजे साधं सुद्धा भाषेत सांगत झालं तर लहान मोठेपणा ठरवणे. कोणता अपूर्णांक मोठा आहे, कोणता अपूर्णांक लहान आहे, ह्या गोष्टी ठरवणं म्हणजे काय असते, अपूर्णांकाची तुलना असते. म्हणजे मी जर समजा आता या टॉपिकला असं नाव दिलं अपूर्णांकाची तुलना, याच्याऐवजी अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, तरी कन्सेप्ट तोच असणार आहे, सारखाच असणार आहे. हे आपल्या सर्वांनी पहिले एकदा समजून घ्या. ठीक आहे. अपूर्णांकाची तुलना, कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन. ओके, अर्थात अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. आणि हे ठरवत असताना आपल्याला नेमकं करावं काय लागतं, ह्या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. चला, कंडिशन्स पहिली. समजा आपण एक अपूर्णांक घेतलाय, मी अपूर्णांक तुमच्यासमोर घेतला हा 203. याचा जो अंश आहे तो आहे 2. सर्वांना समजलं अंश काय असतं तर. आणि छेद किती आहे तर तो आहे 3. मग या अंशामध्ये आणि छेदामध्ये आपण काय केलं, एक संख्या मिळवली, सारखी संख्या मिळवली, समान संख्या मिळवली. जे आपण अंशामध्ये मिळवू तीच संख्या आपण छेदामध्ये मिळवत आहोत. म्हणजे 2 मध्ये समजा आपण 4 मिळवले, अंशामध्ये 4 मिळवले आणि छेदामध्ये सुद्धा 4 मिळवले. मिळवल्यानंतर जो नवीन अपूर्णांक तयार झाला, आता याची बेरीज करा. 2 4 6 आणि 3 4 किती 7. हा झाला आपला नवीन अपूर्णांक. झाले म्हणायचं काय, नवीन अपूर्णांक. ठीक आहे. आणि हा नवीन अपूर्णांक आपल्याला कसा भेटला, तर जुन्या अपूर्णांकामध्ये आपण काय केलं, तर जुन्या अपूर्णांकामध्ये जो अंश होता तो अंश आणि जो छेद होता तो छेद, याच्यामध्ये आपण एक समान संख्या मिळवली. डोंट फॉरगेट दॅट, मिळवली. ओके. आणि मिळवल्यानंतर एक नवीन अपूर्णांक तयार झाला. आता प्रश्न असा आहे की हा जो नवीन अपूर्णांक आहे, हा नवीन अपूर्णांक मूळ अपूर्णांकापेक्षा काय असतो, मोठा असतो. फर्स्ट कंडिशन समजली काय. ओके. एखाद्या मूळ अपूर्णांकामध्ये अंशस्थानी असणाऱ्या संख्येमध्ये किंवा छेदस्थानी असणाऱ्या संख्येमध्ये एक समान संख्या मिळवली आणि ती मिळवल्यानंतर नवीन अपूर्णांक तयार झाला. हा नवीन अपूर्णांक काय असतो, मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो. लिहिता येईल, स्टेटमेंट लिहिता येईल काय. काय आहे, मूळ अपूर्णांकाच्या अंशामध्ये आणि छेदामध्ये एक समान संख्या मिळवली असता नवीन अपूर्णांक तयार झाला. झालेला नवीन अपूर्णांक हा मूळ अपूर्णांकापेक्षा काय असतो, ऑलवेज ग्रेटर असतो. नेहमी काय असतो, मोठा असतो. गॉट इट, राहील लक्षात. काही अडचण, काही प्रॉब्लेम असणार आहे का सांगा. चला, हा आपला पहिला कंडिशन. दुसरी आपण लक्षात घेऊ की समजा हा अपूर्णांक एक आणि त्या अपूर्णांकामध्ये आपण काय केलं, त्या अपूर्णांकाच्या अंशामधून आणि त्या अपूर्णांकाच्या छेदामधून, ज्या अपूर्णांकामध्ये अंशस्थानी संख्या आहे ती अंशस्थानी असणारी संख्या आणि छेदस्थानी जी संख्या आहे त्या संख्येमधून एखादी समान संख्या काय केली, आपण वजा केली, मायनस केली. ठीक आहे. इथं मायनस केलेली आहे, वजा केलेली आहे. वजा केल्यानंतर जो नवीन अपूर्णांक भेटला, हा नवीन अपूर्णांक पाहता 2तून 1 गेला, 1 उरला, 3तून 1 गेला, 2 उरले. तो हा झाला आपला नवीन अपूर्णांक. हा झाला आपला नवीन अपूर्णांक झाला. तर हा नवीन अपूर्णांक काय असणार आहे, तर लक्षात घ्या. एका मूळ अपूर्णांकाच्या अंशस्थानी असणाऱ्या संख्येमधून आणि छेदस्थानी असणाऱ्या संख्येमधून समान संख्या काय केली, आपण वजा केली. आणि ही समान संख्या वजा केल्यानंतर जो नवीन अपूर्णांक भेटला तो भेटला आपल्याला 1/2. हा नवीन अपूर्णांक काय असतो, नेहमी मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो. मूळ अपूर्णांकापेक्षा काय असतो, लहान असतो, लहान. डोंट फॉरगेट दॅट. स्टेटमेंट लिहिता आलं पाहिजे बाळांनो, व्यवस्थित लिहा. काही अडचण असते तर निश्चित सांगा. काय सांगितलं, स्टेटमेंट म्हणजे वाक्य. खाली साल, मूळ अपूर्णांकामध्ये असणाऱ्या अंशस्थानी
संख्या आणि छेदस्थानी असणाऱ्या संख्येमधून एक संख्या काय केली आपण, एक म्हणजे समान संख्या, एकच नाही तर दोन येऊ शकते, चार येऊ शकते, एखादी संख्या केली आपण वजा केली. वजा केल्यानंतर जो नवीन अपूर्णांक भेटला, हा नवीन अपूर्णांक काय असतो, मूळ अपूर्णांकापेक्षा ऑलवेज नेहमी काय असणार आहे, लहान असणार आहे. ही झाली आपली सेकंड कंडिशन, अपूर्णांकाची तुलना, अर्थात अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवणं. आणि ते ठरवत असताना हे आपल्याला दुसरी कंडिशन समजून घेणं गरजेची होती. ठीक आहे. आता आपण तिसरी कंडिशन लक्षात घेऊ की आता आपल्याला एक अपूर्णांक दिलेला नाही. तिसरी कंडिशन तर हे सुद्धा लक्षात घ्या, एक अपूर्णांक आहे, त्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला काय केलं आपण, समान संख्येनं गुणलं. इथे काहीतरी एक संख्या आहे, किंवा समान संख्येनं भागलं, किंवा समान संख्येनं भागलं. पहा, एक अपूर्णांक आहे 203, या 203 मध्ये असणारा जो अंश आहे, तो अंश होता 2 आणि छेद आहे किती, 3. त्याने एखाद्या संख्येनं गुणलं वर आणि खाली, किंवा भागलं, तर जो नवीन अपूर्णांक भेटेल, काय भेटणार आपल्याला, नवीन अपूर्णांक भेटेल. हा नवीन अपूर्णांक काय असणार आहे, हा नवीन अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकाच्या सममूल्य असणार आहे. काय असणार आहे, सममूल्य असणार आहे. दिलेल्या अपूर्णांकाच्या काय असणार आहे, सममूल्य असणार आहे, म्हणजे तो इक्वल असणार आहे. ओके, तो मोठा असणार नाही आणि लहानही असणार नाही. गॉट इट. तिसरी कंडिशन समजली. पहिली काय सांगितली, जर अपूर्णांकामध्ये अंशस्थानी असणाऱ्या संख्येमध्ये आणि छेदस्थानी असणाऱ्या संख्येमध्ये आपण संख्या ऍड केली तर भेटणारा जो नवीन अपूर्णांक आहे हा मोठा असतो. जर मूळ अपूर्णांकाच्या अंशाच्या ठिकाणी आणि छेदाच्या ठिकाणी असणाऱ्या संख्येमधून जर संख्या आपण काय केली, समान संख्या मायनस केली, वजा केली, तर भेटणारा नवीन अपूर्णांक हा मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो. परंतु इथं लक्षात घ्या, जो मूळ अपूर्णांक आहे त्या मूळ अपूर्णांकाच्या अंशस्थानी असणारी संख्या आणि छेदस्थानी असणाऱ्या संख्येला गुणलं किंवा भागलं, समान संख्येनं गुणलं किंवा समान संख्येनं भागलं, तो भागल्यानंतर जो नवीन अपूर्णांक भेटेल, हा नवीन अपूर्णांक काय असतो, हा नवीन अपूर्णांक दिलेल्या मूळ अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक असतो, इक्वल असतो, सारखा असतो. हे लक्षात घ्या. त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कशी असते, सारखी असते. म्हणजे याच्यावरून तुम्हाला लहान मोठेपणा ठेवता येणार नाही. हे इक्वलिटी टेस्ट आहे. हे इक्वल आपल्याला दाखवता येतात, ते समान आपल्याला दाखवता येतात. हे झाले आपली तिसरी आणि मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन. सममूल्य अपूर्णांक हा जो आपण प्रकार पाहिला होता अपूर्णांकामध्ये, तर तेव्हा आपण ह्या गोष्टी आधीही क्लिअर केलेल्या आहेत, पण परत एकदा मी तुम्हाला सांगितलंय. अजून तुम्हाला व्यवस्थित पाहायचं असेल तर अपूर्णांकाच्या प्रकारमध्ये निश्चित पहा. चला पुढे आपण जाऊ. पुढे लक्षात घ्या, आता अपूर्णांकाची तुलना करत असताना पुढची कंडिशन लक्षात घेणं आहे. जर समजा आपल्याकडे दोन अपूर्णांक दिलेले आहेत, दोन अपूर्णांक दिलेले आहेत, लुक हिअर. आता समजा हे दोन अपूर्णांक आहेत, 2/3 आणि 4/5. ओके, 2/3 आणि 4/5. किती अपूर्णांक दिलेले आहेत, दोन अपूर्णांक दिलेले आहेत. आणि मला आता या दोन अपूर्णांकापैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे आणि कोणता छोटा आहे, कोणता लहान आहे, हे डिसाईड करायचं आहे, हे ठरवायचं आहे. आणि मग हे ठरवत असताना नेमकं कसं सांगायचं की कोणता अपूर्णांक मोठा आहे आणि कोणता लहान आहे, तर यासाठी सरळ लक्षात घेणं गरजेचं आहे. याचा करायचा तिरपा गुणाकार. काय करायचा, याचा तिरपा गुणाकार करायचा. म्हणजे 2 × 5 हा गुणाकार आणि हा असा 3 × 4, 3 × 4. पहा, हा असा गेला गुणाकार, हा आला 10 आणि हा असा गेला गुणाकार, तो आला किती, 12. जर त्या साईडचा गुणाकार मोठा आला असेल तिकडचा, तर त्याच साईडचा अपूर्णांक म्हणजे तिकडच्या साईडचा अपूर्णांक मोठा असणार आहे. आणि जर इकडचा गुणाकार मोठा आला तर इकडचा अपूर्णांक असणार आहे, मोठा असणार आहे. गॉट इट. मी आता पाहून घ्या, तुमच्या लक्षात येते या ठिकाणी की आपला तिकडचा गुणाकार 12 मोठा आला, म्हणजे याचा 4/5 हा अपूर्णांक काय आहे, मोठा आहे कोणापेक्षा, 2/3 पेक्षा. ठीक आहे. हे झालं फक्त कोणासाठी, दोन अपूर्णांक असतील आणि त्या दोन अपूर्णांकामध्ये आपल्याला कंपॅरिझन करणं आहे आणि सांगणं आहे की कोणता अपूर्णांक मोठा आहे आणि कोणता अपूर्णांक लहान आहे. तर तेव्हा आपण अशा पद्धतीने ह्या लक्षात घेतो, क्रॉस करतो. क्रॉस केल्यानंतर, क्रॉस करतो म्हणजे तिरकस गुणाकार करतो. आणि हा गुणाकार जर ज्याचा मोठा आला, ज्या साईडचा मोठा आला त्या साईडचा अपूर्णांक मोठा,
असं आपण समजून घेत असतो. त्याला मी थोडंसं याला उलट करून सांगतो म्हणजे तुमच्या आणखी क्लिअर कट लक्षात येईल. आता समजा मी 405 लिखून घेतला आणि 203 लिखून घेतला. आता तुम्हाला तर समजलंच नाही का नाही की हा अपूर्णांक मोठा आहे हा लहान आहे. पण आपण काय सांगितलं होतं, गुणाकार ज्या साईडचा मोठा त्या साईडचा अपूर्णांक मोठा. मग इथं आपण तिरपा गुणाकार करू. आता तिरपा गुणाकार म्हणजे 4 आणि 3चा, तर 4 त्रिक 12 झाले, 4 त्रिक किती झाले 12 झाले. हा असा तिरपा गुणाकार आणि हा असा गुणाकार तिरपा 5 गुणिले 2, तर 5 दुणे 10 झाले. पहा तुमच्या लक्षात द्या आता की इकडचा गुणाकार काय आला, इकडचा तिरपा गुणाकार मोठा आला म्हणजे 12 हे मोठे आले. आपल्याला एवढं समजते 12 मोठे आले कोणापेक्षा 10 पेक्षा, म्हणजे या साईडचा गुणाकार मोठा आलेला आहे. म्हणून या साईडचा पूर्णांक दॅट इज 4/5 हा काय असणार आहे, मोठा असणार आहे 203 पेक्षा. ठीक आहे. त्याला एक कॉमन फॉर्म्युला बऱ्याच पुस्तकात आपल्याला पाहायला भेटते. A/B आणि C/D असे जर दोन अपूर्णांक असतील, जर AD गुणिले D, A गुणिले D हा गुणाकार आणि C गुणिले D म्हणजे हा गुणाकार, तिरपा गुणाकार. ओके. याच्यात जर काय आला असेल, इकडचा गुणाकार मोठा आला असेल, हा इकडचा अपूर्णांक काय असतो, मोठा असतो. जर तिकडचा गुणाकार मोठा आला असेल, C गुणिले B इज ग्रेटर दॅन कोणापेक्षा, AD पेक्षा, तर तिकडचा अपूर्णांक काय असणार आहे, मोठा असणार आहे. आणि जर गुणाकार सारखा आला तर ते दोन अपूर्णांक कसे असतात, इक्वल असतात. ते दोन अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक असतात. एवढं आपल्याला या ठिकाणी क्लिअर कट समजणं गरजेचं आहे. त्या साईडचा गुणाकार मोठा, तिकडचा अपूर्णांक मोठा, या साईडचा गुणाकार मोठा, या साईडचा अपूर्णांक मोठा. जर गुणाकार इक्वल आला, तिरकस गुणाकार इक्वल आला, तर दोन्ही अपूर्णांक हे एक्झॅक्टली इक्वल टू इच अदर असेल. त्याची व्हॅल्यू कशी असणार आहे, सारखी असणार आहे. ते सममूल्य अपूर्णांक असतील. एवढं आपल्याला या ठिकाणी क्लिअर कट समजणं गरजेचं आहे. हा झाला आपला दोन अपूर्णांक असतील तर. आणि आता खरं तर याच्या पुढे लक्षात घेणं गरजेचं आहे की दोन पेक्षा काय असतील, जास्त अपूर्णांक असतील तर मग तेव्हा काय असणार, त्यावेळेस काय करायचं. दोन पेक्षा जास्त अपूर्णांक असतील तर त्यावेळेस काय करायचं. एक उदाहरण मी तुमच्यासमोर घेतो. 2/3, 11/15, 7/12 आणि 4/9. ठीक आहे. इथं बा आता तुमचे जे अपूर्णांक आहेत हे तुम्ही पाहू शकता. इथं आपल्याला जे दिलेले अपूर्णांक आहेत, या दिलेल्या अपूर्णांकामध्ये 2 पेक्षा जास्त अपूर्णांक दिलेले आहेत. राईट. पहिला अपूर्णांक आहे 2/3, दुसरा आहे 11/15, तिसरा आहे 7/12 आणि चौथा आहे 4/9. मग आता जेव्हा अपूर्णांक हे काय असतील, 2 पेक्षा जास्त असतील तर तेव्हा त्याच्यात लहान मोठेपणा कसा ठरवायचा, कोणता मोठा आहे आणि कोणता लहान आहे, कसं ठरवायचं, याच्यासाठी बऱ्याचशा आपल्याकडे काय आहेत, पद्धती आहेत, टेक्निक आहेत, ते आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. आता काय करायचं, सर्वप्रथम पहिली कंडिशन अशी आहे की याच्या अंशाला, प्रत्येकाच्या अंशाला, प्रत्येक अपूर्णांकाच्या अंशाला काय करायचं, मल्टिप्लाय बाय 10 करायचं. मल्टिप्लाय बाय 10 करायचं म्हणजे हे होतील किती, 20/3, हे होतील 110/15, हे होतील 70/12 आणि इथं 40/9. कोणता मोठा आहे कोणता लहान आहे हे डिसाईड करण्यासाठी आपण हे करत आहोत. काय करायचं असते, 2, 11, 7 आणि 4. आता जर समजा आपण 2ला जर 3 भागलं असतं तर याचं उत्तर निश्चितच कसं आलं असतं, दशांश चिन्हामध्ये आलं असतं, दशांश अपूर्णांकामध्ये आलं असतं. तर ते आपण पाहणार आहोत पुढे. दशांश अपूर्णांक हा पुढचा घटक याच्यानंतरचा. पण मुद्दा असा आहे की याला वाय मल्टिप्लाय बाय 10, आपण याला 10नच का गुणलं, काय कारण, काय कारण हे आहे की आता सध्या जर आपण याला भागलं असतं, 2ने जर 3 भागलं असतं तर याचं उत्तर हे दशांश चिन्हामध्ये आलं असतं. पहा इथं 2 आहे, इथं 3 आहे. 3 जर मी याला भागलं असतं 2ने, भाग जात नाही म्हणून 0 दिला असता. राईट. मग त्याला टिंबा झाले असते 20 आणि 3 1 3, 3 × 18, 3 किती 18, उरले असते किती 2. आपलं उत्तर आलं असतं 0.6. हा का, बाकी आहेत आणखी 2 पण 0.6 याचं आलं असतं. आता आपलं जे आन्सर आहे हे दशांश चिन्हामध्ये गेलं, बरोबर आहे की नाही. दशांश चिन्हामध्ये गेलं म्हणजे दशांश अपूर्णांकात आलं. आणि ते टाळण्यासाठी आपण काय करतो, तर जर आता असं पाहायला भेटलं की अंशापेक्षा छेद मोठा आहे तर सर्व अपूर्णांकाला 10 काय करायचं,
मल्टिप्लाय करायचं. म्हणजे मग आता आपल्याला पाहायला भेटते की आपला अंश मोठा, आपला अंश काय मोठा आहे, छेद मात्र आता काय झाला लहान झाला. आणि तुम्ही आता याला इझिली काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. म्हणजे आपण केलंय काय, तर सर्वात पहिले याचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलं. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे अंश मोठा केला, बाकी काहीच नाही. आणि अंश मोठा करण्यासाठी 10 मल्टिप्लाय केलं, 10 काय केलं गुणलं. आता तुम्ही या 3 20 ला भागू शकता. 3 सक 18, 3 सक किती 18, उरले किती 2, 203, 203. काय झालं हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं केलं, काहीच नाही, एकदम सोपी गोष्ट असते. बाबांनो एवढं लक्षात घ्या, क्लिअर कट. 3 आपण 20 ला भागू, 3 सक 18. आता बाकी उरले किती 2, भाग जात नाही, आपल्याला लक्षात आलं. पूर्ण संख्या आपली किती 6, आणि बाकीची उरली ते आहे 2, आणि त्याला भागिले किती 3. तर हा झाला आपला काय पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे की नाही, 6, 203. आता आपण 15 ने 110 भागू. 15 ने डायरेक्ट 110 भागवते का ते पहा. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 चौक 60 आहे की नाही. 15 8 120 येतील, 15 किती येतील 120, म्हणजे भागत नाही. पण 15 साठी 105 होतात. 15 साठी किती होतात 105, बरोबर आहे काय. 15 साठी 105, 110 मधून 105 गेले, उरले किती 5, आणि खाली आले किती 15. तर याला तुम्ही आणखी संक्षिप्त करू शकता 103, 7.103. 5 1 5, 5 3 15. इथं वर आले ते 5, खाली किती आले ते 15. मग आपण याला भागलं बरं का, 5 न 5 1 5, 5 3 15. ठीक आहे, आणि नाही भागत आहे की अडचण नाही आहे, राहिलंच चालते असं, 5 15 राहिलंच चालते. पहा काय केलं, 110 होते. आता एक कॅल्क्युलेशन तुमचं हळूहळू फास्ट होईल. 15 साठी 105, उरले किती 5, उरले किती 5, म्हणजे पूर्ण संख्या 7, बाकी उरले 5, आणि त्याला भागिले किती 15. ओके, मग आपण काय केलं, हे 7 दशात तसे 5 1 5, आणि 5 3 15, 103. चालते असं, यस डेफिनेटली चालते सर, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे याचं जे आन्सर आलंय, तुम्ही 7.515 असं तरी चालेल, किंवा 7.103 लिहिलं तरी चालेल, काही अडचण नाही. आता 12 आपण 70 डायरेक्ट भागत का पहा, 12 1 12, 12 60, 62, 72 होतात. ओके, हे 70, म्हणजे 12 पंच 60, उरले किती 10, 10 भागिले किती 12, संक्षिप्त करा. 10 4 होते 5, आणि 12 4 होते किती 6, म्हणजे 5.506 याचं उत्तर आलं. याला बघा, नमचूक 36, नमचूक 36, उरले किती 40 म्हणून 36 गेले, किती उरले 4, आणि भागिले किती 9, 409. आता तुमच्या लक्षात येते की 6.207 आहे, 7.103 आहे, 5.507 आणि 400. म्हणजे आता किती पूर्णांक, कोणती पूर्णांक संख्या मोठी आहे. इथं 6 आहे, इथं 7 आहे, इथं 5 आहे, इथं 4 आहे. म्हणजे तुमच्या याच्यावर लक्षात येते गेसिंग डायरेक्टली की 7.103. ओके, ही संख्या मोठी आहे. त्याच्यापेक्षा लहान कोण आहे 6.203. आपण या पूर्णांकावर फोकस केलं फक्त. 7 आहे, इथं 6 आहे, इथं 5 आहे की नाही, म्हणजे 5 5 6, आणि 4 409 आहे की नाही. तर ही पूर्ण संख्या मोठी आहे, म्हणजे ती संख्या मोठी असणार आहे ना. 7 मोठी आहे 6 पेक्षा, म्हणजे हे सर्वात मोठी आहे. 6 मोठी आहे कोणापेक्षा 5 पेक्षा, म्हणजे ही याच्या पेक्षा मोठी आहे. 5 मोठा आहे कोणापेक्षा 4 पेक्षा, तर ही संख्या मोठी आहे कोणापेक्षा या संख्येपेक्षा. आणि याच्यावर मग तुम्ही सांगू शकता ही जी 2 नंबरची संख्या होती ही काय आहे, म्हणजे 11/15 हा अपूर्णांक काय आहे मोठा आहे. आणि सर्वात लहान कोणता आहे, तर हा वाला शेवटचा म्हणजे 409 हा अपूर्णांक काय आहे सर्वात लहान. कळलं, काहीच करायचं नाही. 10 ना अंशाला काय करायचं, पहिले मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली बघू शकता, डायरेक्टली भागलं तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल. 3 1 3, 3 6 18, भाग गेला 6चा. ओके, भाग जात नाही, मग झाले 20, 3 6 18, 6.6. 15 भागलं तर 15 साठी 105, उरले किती 5, झाले 50, 15 5 45. मी भाग देत आहोत, भागाकार करत आहोत, लक्षात घ्या काय ठेवलं नंतर. ठीक आहे, नंतर 12 पंच 60, 62 72, 12 पंच 60, उरले 10, 10 भागात म्हणून टिंब झाले आता 100. 12 1 12, 12 60, 62 72, 62 72, 12 साठी 84, 12 8
96. ठीक आहे, 5.8 आले. नमचूक 36 सोडले किती 4 झाले 40 आणि नमचूक 36 4.4. म्हणजे याचं उत्तर आलं 7.5, याचं उत्तर आलं 6.6, याचं आलं 5.8 आणि याचं आलं 4.4. असं केलं तरी चालते, पण याच्यापेक्षा ते सोपं जाते ना, म्हणून आपण त्या पद्धतीने केलं. नंतर असं केलं तरी चालते. आणि याच्यावरून आपण सांगू शकतो की 705 ही संख्या मोठी आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा आहे. 4.4 ही संख्या लहान आहे म्हणून हा अपूर्णांक काय आहे लहान आहे. मग तुम्हाला क्वेश्चन विचारला की कोणता अपूर्णांक मोठा आहे ते सांगा, ऑप्शन दिलेले असतात. किंवा कोणता अपूर्णांक लहान आहे ते सांगा, ऑप्शन दिलेले असतात. किंवा अपूर्णांकाची चढत्या क्रमाने मांडणी करा. चढत्या क्रमाने म्हणजे लहानपासून तर मोठ्यापर्यंत. किंवा अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी करा. उतरत्या क्रमाने म्हणजे मोठा, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान. अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी हा पॉईंट पाहायला भेटतो. अतिशय महत्वाचा आहे आणि हा एक्झाम ओरिएंटेड पॉईंट आहे. डोंट फॉरगेट, याला विसरून चालणार नाही. एक्झाम ओरिएंटेड आहे, परीक्षेमध्ये विचारल्या जातं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, आता आपण अपूर्णांकाच्या तुलनेमधला शेवटचा आणि महत्वपूर्ण भाग पाहणार आहोत. लास्ट कंडिशन आपली, शेवटची कंडिशन, अंश समान असताना कोणता अपूर्णांक मोठा असेल. ओके, सो अंश किंवा छेद समान असताना. ओके, ठीक आहे. मग आपण याच्यात पाहू पहिले अंश समान असताना. काय समान असताना? अंश समान असताना, पहिली कंडिशन. ठीक आहे, आता अंश पहा. समजा मी इथं 2-3 एक्झाम्पल घेतले. 2/3, 2/5, 2/9 आणि 2/11. तुम्हाला पाहायला भेटू राहिलं की सर इथं 4 अपूर्णांक आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. आणि भाऊ या चारही अपूर्णांकामध्ये आपल्याला पाहायला भेटू राहिलं की त्या चारही अपूर्णांकात जो वरचा अंश आहे 2, 2, 2, 2, तो कसा आहे सारखा सारखा आहे, म्हणजे अंश समान आहे. मग आता अंश समान असताना यातला कोणता छेद मोठा पकडायचा आणि कोणता लहान पकडायचा, आहे की नाही? अंश समान असताना कोणता मोठा आणि कोणता लहान पकडायचा. तर अंश समान असतील तर काय करायचं, समान असताना ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. तो अपूर्णांक मोठा. दोन फरक येतो. ओके, अंश समान आहे, सर्वत्र अंश सारखा सारखा पाहायला भेटला. मग याच्यातला कोणता अपूर्णांक मोठा पकडायचा, तर ज्याचा छेद लहान आहे, ज्या अपूर्णांकाचा छेद लहान आहे. आता इथं छेद आहे 3, इथं छेद आहे 5, इथं छेद आहे 9, इथं छेद आहे किती 11. आणि मग तुम्हाला पाहायला भेटते की अरे या ठिकाणी या 3 हा जो छेद आहे हा सर्वात लहान आहे. आणि आपण इथं काय बोललोय, स्टेटमेंट काय लिहिलं की ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. आणि म्हणून मग आपण इथं सांगू शकतो की 2/3 हा अपूर्णांक काय असणार आहे, सबसे बडा म्हणजे सर्वात मोठा असणार आहे. ओके, आणि सर्वात लहान कोण असणार आहे, ज्याचा छेद मोठा असेल तो, आहे की नाही? आता याचा छेद मोठा आहे सर्वात, म्हणून 2/11 हा काय असणार आहे, सर्वात लहान असणार आहे. सर्वात लहान आणि सर्वात मोठा, सर्वात लक्षात ठेवजा. ओके, सर्वात लहान आणि सर्वात मोठा असणार आहे. ही झाली कंडिशन. हे अंश समान असेल तर कोणता अपूर्णांक मोठा आणि कोणता अपूर्णांक लहान असेल ते आपण सांगितलं. होप तुम्हाला समजलं असेल. अंश समान असताना जिसका छेद बडा तो अपूर्णांक लहान. पहा, ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. ओके, इंटरेस्टिंग आहे. अंश समान असताना. आता मग आपण छेद समान असताना काय असताना, छेद समान असताना, छेद समान असताना कंपॅरिझन मध्ये लास्ट कंडिशन, छेद समान असताना. आता इथं आपण छेद सारखा सारखा घेऊ. इथं 2 आहे, इथं छेद 2 आहे, इथं छेद 2 आहे आणि इथे छेद 2 आहे. इथे घेतला मी 4 नाही घेतला, समजा इथे घेतला 3, इथे घेतला 4, इथे घेतला 5 आणि इथे घेतला 6. ओके, चलो. आता इथं आपल्याला सांगायचं की कोणता अपूर्णांक मोठा आहे, कोणता अपूर्णांक लहान आहे. आता तिथं 2 4 डायरेक्ट वाजवते, 2 6 वाजवते डायरेक्टली. म्हणून 3 संख्येचा हा अपूर्णांक साधा घेतला तुम्ही, तर ते कन्फ्युजन नाही व्हावं तुमचं, म्हणून थोडंसं चेंज करतो. चालेल? यस, जोडेगा. छेद समान आहे, डझंट मॅटर अंशात कोण आहे ते पायात बसायचं नाही.
फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की छेद आपला काय आहे, समान आहे. आणि मग आता छेद जर काय असेल, समान असेल, तर अशा वेळेस काय करायचं सांगतो. कोणता अपूर्णांक मोठा असणार आहे, कोणता लहान असणार आहे ते आपण पाहत आहोत. आणि छेद समान आहे. छेद समान असताना ज्या अपूर्णांकाचा, ज्याचा अंश मोठा, तो अपूर्णांक मोठा असतो, मोठा असतो. छेद समान असताना, छेद सारखा असताना ज्याचा अंश, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असेल, तो अपूर्णांक काय असते, मोठा असते. मग आता आपला छेद सारखा आहे 2 2 2 2. मग आपल्याला पाहायचा आता अपूर्णांक कोणता मोठा असेल, तर काय सांगितलं, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आता याचा अंश 3 आहे, याचा 1 आहे, याचा 5 आहे, याचा 7 आहे. मग पाहायला भेटते की सर्वात मोठा जो अंश आहे तो आहे 7. आणि म्हणून 7/2 हा जो अपूर्णांक आहे हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. आणि दोस्तो याच्या उलट काय होणार आहे, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक सुद्धा काय असणार आहे, लहान असणार आहे. म्हणून 1/2 हा अपूर्णांक काय असणार आहे, सर्वात लहान असणार आहे. गॉट इट. चला, अपूर्णांक ची तुलना आपण करलो, कोणता अपूर्णांक मोठा, कोणता अपूर्णांक लहान, ह्या गोष्टी आपण समजून घेत आहोत. आणि हे समजून घेत असताना सर्वात पहिले आपण 6 कंडिशन लक्षात घेतलेल्या आहेत. त्या 6 कंडिशन कशा होत्या, तर ती व्यवस्थित जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तुमच्या लक्षात येईल की ह्या मुळात काय फक्त 6 कंडिशन आपल्याला दिलेल्या आहेत, सरांनी सांगितलेल्या आहेत. ओके. अंश समान असताना काय होते आणि छेद समान असताना काय होते, ह्या सर्व गोष्टी तुमच्या प्रॉपरली आणि व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. हे मेन्शन करायचं आहे तुमच्या मित्रांना, तुमच्या दोस्तांना. ओके. आणि आपल्या चिमुकल्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा सांगा की बेसिक गोष्टीपासून आपण ह्या ज्या गोष्टी काय केल्या आहेत, मॅथची सिरीज सुरू केलेली आहे, त्या सर्वांनी ह्या गोष्टी आवर्जून पहा. बारीकान बारीक ज्या गोष्टी आहेत ह्या जर आपल्याला याच ज्या वयात आपण असतो त्याच वेळेस जर आपल्याला समजल्या तर मोठ्यापणी आपल्याला जास्त मेहनत करावी लागत नाही. आणि हाच हेतू लक्षात घेऊन आपण अगदी बेसिक पासून सुरुवात केलेली आहे. खूप तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. काही अडचण असली तर निश्चितच सांगा. भेटू आपण पुढच्या सेशनमध्ये, पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत वाचत राहा, अभ्यास करत राहा आणि काही अडचण असली तर निश्चित शेअर करा. थँक्यू सो मच.